नमस्कार गाईस. तर आज असणार आहे काहीतरी एक वेगळा ब्लॉग. आता तुम्हाला माहितीच आहे पाईप क्लीनरचा किती मोठा तर हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग काही वेगळा असणार आहे आणि आज मी फर्स्ट टाइम माझ्या आर्टचं स्टॉल मांडणार आहे. एक आमच्या इथलेच छोटासा नावड्याला शनिवार बाजार असतो त्यामध्ये टाकणार आहे. तर तिथे कसा रिस्पॉन्स भेटतोय तो मी बघणार आहे. तर चला हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा एंड पर्यंत. ह्याच्यात मी दाखवणार आहे मी काय काय करणार आहे ते. तर चला. तर हाय हॅलो नमस्कार गाईज. तर आज असणार आहे काहीतरी एक वेगळा व्लॉग. आता तुम्हाला माहितीच आहे पाईप क्लीनरचा किती मोठा ट्रेंड चालू आहे. तर मी सुद्धा ते शिकले आहे म्हणजे व्हिडिओ बघून बघून. आणि आपली हँडमेड ज्वेलरी जी आहे त्याचा मी आज छोटासा बिझनेस स्टार्टअप करणार आहे. तो सुद्धा आमच्या इथल्या शनिवार बाजारामध्ये फर्स्ट टाइम. तर आज मी तुम्हाला दाखवेन की हा फर्स्ट टाइम माझ्यासाठी कसा असणार आहे. तर चला आपण रेडी होऊया. आज आहे शनिवार आणि मी आता थोडीशी रेडी होते. मग आपला सगळा पॅकअप करून घेऊया. तर चला. तर तुम्ही हे सगळं प्रोडक्ट आहेत हे बघू शकता. पसारा किती आहे आणि आपले बनवलेले प्रोडक्ट सगळे याच्यात आहेत. नंतर मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय ते. तर चला. तर आज कसा रिस्पॉन्स भेटतो हे आपण बघणार आहोत. मी ऑनलाईन सेलिंग केलेली आहे हँडमेड ज्वेलरीची. पण पाईप क्लीनरचा फर्स्ट टाइम ट्राय केलं, ऑनलाईन नाही केलंय आणि ऑफलाईन आता फर्स्ट टाइम शेअर करणार आहे सगळं. तर कसं होतंय बघूया आपण. तर चला, आय एम सो एक्सायटेड अँड थोडीशी नर्वस सुद्धा आहे. पण काय हरकत आहे, जर तुमच्या अंगात टॅलेंट आहे तर तो एक्सप्लोर करण्यासाठी काय हरकत आहे. का लोकांना घाबरायचं आणि कोणाचं काय करायचंय आपल्याला. तर तुमच्यात सगळं आहे तर तुम्ही का थांबलायत मला हेच कळत नाही. मला सगळं येतं पण मी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत बसलाय. तर आज एक सुरुवात केली बघूया कसा रिस्पॉन्स भेटतोय. बाय. तर आता आपण पॅकिंग करूया आणि पाऊस खूप लागलेला आहे बाहेर. तरी पण आपण प्रयत्न करू. बघूया काय होतंय. तर माझ्या नवऱ्याला विचारूया कसं वाटतंय. नाही, खूप छान सुंदर उपक्रम. टॅलेंट 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 वेस्ट नाही जाणार आहे आज. बघूया काय होतं टॅलेंटचं. खूप मेहनत घेतलेली आहे 2 दिवस. तर बघूया मेहनतीचं काय फळ भेटतंय. तर मेहनतीचं फळ चांगलंच भेटणार आहे. चांगला रिस्पॉन्स येणार आहे. सो पाहूया. आता पाऊस थांबण्याची वाट बघतोय आम्ही. बघा आम्ही आमचा स्टॉल टाकणार आहोत आणि मी माझ्या कामाला जाणार आहे. येस. तर यासाठी मी एकटीच थांबणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला जास्त आटापिटा जास्त सामान नाहीये. तर बघूया. टेबल नाहीये त्यासाठी आपण या बास्केटचा उपयोग करणार आहोत. आणि हे आहे आपलं, ह्याच्यात आहे ज्वेलरी आणि ह्याच्यात आहे पाईप क्लीनरचं सामान. आणि हे बघू शकता तुम्ही मी फ्लावर्स बनवले आहेत. म्हणजे पेंटिंग्स थोड्या बाकी आहेत. तर आपण करूया. आणि आज चांगला दिवस आहे, आषाढी एकादशी आहे. त्याच्यामुळे आजच सुरुवात करतोय आपण चांगली. ही सुद्धा मी केलेली पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं पेंटिंग काय मीच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर चला, आपण आपलं सगळं स्टॉलचं मटेरियल जे आहे ते या बास्केटमध्ये ऍड केलेलं आहे. तर या व्लॉगवर तुम्ही काय कमेंट करताय मी याची वाट बघते. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही मला सपोर्ट नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आणि मला असं आवडतं खूप काही करायला. तर बघूया काय होतंय, कशात आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटतोय. तर चला. आता आपण आपल्या कामाची सुरुवात करत आहोत. देवाचं दर्शन घेत आहोत आणि आपण आपल्या कामासाठी देवाला मागणं घालणार आहोत. सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तर आता आपण निघत आहोत. गणपती बाप्पा मोरया. लिफ्टची वाट बघत आहोत. तर आपण आलेलो आहोत खाली. माझी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट बाजूलाच बाजार भरतो. तर तिथेच आपण जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. तिथे सगळ्या गाड्या दिसतात ना, तिथे बाजार भरतो. तिथे आपण म्हणजे इथेच बाजूला. तर तुम्हाला दाखवणार आहे काय काय असतं. सगळं असतं भाज्यांपासून सगळं.
आपण आता आपला चाललेलो आहोत आपला स्टॉलचं सामान राहील का याच्यात. आपल्याला जास्त दूर नाही जायचंय. पडलं हा बघा, इथून लगेच बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण पावसाने वाट लावलेली आहे. सगळेजण आपल्या स्टॉलची तयारी करत आहेत. आता ही इथून एंट्री आहे. त्या एंट्रीतून आपल्याला सगळी लोक येतात इथून. तर आपण आता जागा डिसाईड करणार आहोत कुठे लावायची. काकींनी हेल्प केलेली आहे. आपल्याला त्यांची छत्री दिलेली आहे. इकडून निघलाय थोडी आणि आपण आता एक्झॅक्ट एंट्रीच्या समोर इथे आपला स्टॉल टाकणार आहोत. बघा तुम्ही आपला हँडमेड आर्ट बघू शकता. ज्वेलरी आहे इथे. हा आपला स्टॉल इथे लागलेला आहे आणि ते बघा इथे लावलेलं हँडमेड आर्ट. आणि आता आपण इथे उभे आहोत. पाऊस आला आहे. पाऊस मध्येच येतोय मध्येच जातोय. त्यामुळे सगळं आपला स्टॉल झाकून ठेवायला लागतोय. पण चांगला रिस्पॉन्स आहे. बघूया आता पुढे काय होतं. आता 1 तास झालेला आहे. 1 तासात चांगला रिस्पॉन्स भेटला आहे. तर पुढे बघूया काय होतं. तर आपला पहिला स्टॉलचा दिवस होता आणि चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. तर आता आपण स्टॉल बंद केलेला आहे ना. आता मी चाललेलो आहोत घरी. तर नवीन स्टूल घेतला. एवढा वेळ 3 तास मी कंटिन्यू उभी होतो. नंतर शेवटी स्टूल घेतला आणि मग हा आपला सामान. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता. फर्स्ट डे फर्स्ट स्टॉल. आणि दर शनिवारी हा मार्केट भरतो. तर या मार्केटमध्ये फर्स्ट ट्राय होता आपला आणि आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. तर बघूया असंच नवीन काय काय एक्सपेरिमेंट आपण करत राहू. ज्याच्यात चांगला रिस्पॉन्स भेटेल ते आपण करू. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.